शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी नकोय, हमीभाव हवाय अशी भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे। महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्यामुळेच महायुती सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली असा पलटवार आता भाजपकडून करण्यात आलेला आहे। शेतकरी कर्जमाफीवरून आता आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात। कर्जमाफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। शेतकरी कर्जमाफी आरोपांच्या फैरी, विरोधकांना हवी आहे संपूर्ण कर्जमाफी। शेतकरी कर्जमाफीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे। या घोषणेवरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या। विरोधकांनी सरकारच्या कर्जमाफीवरच संशय घेतलाय। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव का दिला नाही असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडण्यात आलं, त्याच्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची आहे। त्यामुळे हमीभाव ही नरेंद्र मोदी यांनी दिलेलं वचन आहे, पण 11 वर्ष होऊन गेली तरीही शेतकऱ्यांना अद्याप हमी भावाचं वचन ना मोदी पूर्ण करत आहे, ना देवेंद्र फडणवीस पूर्ण करत। शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा नको आहे। खरं म्हणजे शेतकऱ्यांना फक्त हमी भाव हवाय, त्यांच्या मालाला भाव हवाय, त्यांच्या मालाला विमा कवच हवाय, इन्शुरन्स हवा। संजय राऊतांनी शेतकरी कर्जमाफीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी पलटवार केला। उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, तर पुन्हा कर्जमाफी देण्याची वेळ का आली असा सवाल संजय शिरसाटांनी उपस्थित केला। त्याचं तर खरं तर अभिनंदन केलं पाहिजे, परंतु त्याच्यावरच प्रतिप्रश्न विचारून मग कधी होणार, काय होणार, अरे जे तुम्हाला शक्य झालं नाही ते हे सरकार करतंय। आणि म्हणून आत्ताची परिस्थिती पाहता मला वाटतं 1 महिन्याच्या आतमध्ये या सर्व प्रोसेस कंप्लीट होतील आणि त्यांना ते कर्जमुक्तीपासून दिलासा सुद्धा मिळेल। ज्यांना अर्थसंकल्प समजत नाही त्यांनी देवाभाऊंच्या अर्थसंकल्पावर टीका केल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांची फसवणूक केली होती, पण महायुती सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केल्याचं भाजपनं म्हटलंय। उद्धवजी ठाकरेंचं सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली का? बांधावर जाऊन 50,000 रुपये रोख देणार अशा पद्धतीची घोषणा दिली होती, परंतु ती घोषणा देखील फसवी दिली। कोकणामध्ये वादळ येऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। उद्धवजी ठाकरे यांनी 3 तासाचा हवाई पाहणी दौरा केला होता आणि शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन दिलं होतं। उद्धवजी ठाकरे 2.5 वर्षात ते आश्वासन पूर्ण करू शकले नाही। एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आश्वासन आम्ही पूर्ण केलं। कर्जमाफीबाबत विरोधक वेगवेगळ्या चर्चा करत आहेत, त्या चुकीच्या आणि बिनबुडाच्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत। केवळ आमचा प्रयत्न हा आहे, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत। आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल। कमिटी याच्यावर काम करते, कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल। एवढंच सांगतो, जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल। शेतकरी कर्जमाफीची आता फक्त घोषणा केली आहे। जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होणार नाही, जोपर्यंत त्याचे निकष जाहीर होणार नाहीत, तोपर्यंत विरोधक वेगवेगळ्या शंका उपस्थित करतील हे आतापासूनच स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।